नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या पुढील मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अर्जुनने आता सदाशिव आणि मैनावतीला जेलमधून सोडवून आणलेलं असतं. कारण त्यांना पोलिसांनी खूप जास्त मारलेलं असतं. तर आता पूर्णाजी अर्जुनला घरी आल्याच्यानंतर विचारत असते की अर्जुन, हा काय प्रकार आहे, नेमकं काय घडलं आहे, खरंच यांचा ॲक्सिडेंट झाला होता का? तेव्हा अर्जुन आता त्यांना पूर्णाजी आणि घरातल्यांना सांगत असतो की पूर्णाजी, त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे काहीच झाला नव्हता. त्यांना ना पोलिसांनी पकडलं होतं आणि पोलिसांनी खूप जास्त मारलं. आणि हे ऐकून कल्पना आणि अस्मिताला खूप जास्त धक्का बसतो. तर दुसरीकडे आता सायली जी आहे ना, ती आता मधुभाऊंना भेटायला येते आणि त्यांचा हातात हात घेते आणि म्हणत असते की मधुभाऊ, तुम्ही कधी शुद्धीवर येणार, तुम्ही कोमातनं कधी बाहेर येणार? आणि म्हणे की सदाशिव लोखंडे यांची मी मुलगी आहे. खरंच का हो मधुभाऊ, मी खरंच त्यांची मुलगी आहे का? सदाशिव माझे वडील आहे का? असा आता प्रश्न सायली मधुभाऊंना करत असते. आता मधुभाऊ सायलीला सांगण्यासाठी त्यांचं जे व्हेंटिलेटर असतं ना, ते आता जोरजोरात आता वाजायला लागतं. त्यामुळे सायलीना खूप जास्त घाबरते आणि डॉक्टरांना आवाज देते, मधुभाऊ मधुभाऊ तुम्हाला काय होतंय, असं म्हणत आता सायली घाबरते. आता मधुभाऊ सायलीला त्यांच्या डोळ्यांनुसार आता सांगण्याचा प्रयत्न करत असतात की ते सदाशिव लोखंडे तुझे वडील नाही आहेत. आणि मधुभाऊंना माहिती असतं की याच्या मागे सायलीचे आई वडील कोण आहेत म्हणून. तर आता इथे सायलीने प्रश्न केल्याच्या नंतर मधुभाऊंची तब्येत खराब होऊ लागते आणि व्हेंटिलेटर जोरजोरात वाजू लागतं. त्यामुळे सायली घाबरते आणि डॉक्टरांना आवाज देते, डॉक्टर डॉक्टर लवकर या, डॉक्टर या मधुभाऊंना बघा काय झाले. डॉक्टर आल्याच्या नंतर व्हेंटिलेटर जोरात वाजायला लागतं. त्यानंतर डॉक्टर जे आहेत ते आता मधुभाऊंना सलाईन वगैरे लावतात, इंजेक्शन देतात आणि मधुभाऊ पुन्हा शांत होतात. आता सायलीला सुद्धा कळत नसतं की मधुभाऊंना नेमकं काय होत आहे. तर आता लवकरच आता सायलीचे आईवडील सायलीसमोर नक्कीच